घटना आहे 17 जुलै 2025 ची। श्रद्धासाठी ही तारीख तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात असायला हवी होती. लग्नानंतरची तिची पहिलीच रात्र, नवरा अमोल सोबतचा तिचा पहिला क्षण आणि या सगळ्याची तिने आयुष्यभर स्वप्न पाहिली होती. अमोल देखील त्या रात्री खूप जास्त आनंदात होता. त्याला वाटत होतं की त्याला अगदी साधी, सुशील आणि समजूतदार बायको मिळाली आहे, जिच्यासोबत आयुष्य शांत आणि सुखाचं जाईल. तो खोलीमध्ये बसून आपल्या भविष्याची स्वप्न रंगवत होता. पण त्यानंतर रात्री ठीक 9 वाजता त्याच्या मोबाईलवरती आलेल्या फक्त एका व्हॉट्सअपच्या मेसेजने त्या खोलीमधील सगळा आनंद एका क्षणामध्ये उद्ध्वस्त करून गेला. अमोलने तो व्हॉट्सअपचा मेसेज उघडला आणि त्यानंतर तो व्हिडिओ पाहताच त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली. तो व्हिडिओ होता श्रद्धाचा, तिच्या कॉलेजमधील तिच्या जुना प्रियकर निखिल सोबतचा. आणि त्या क्षणी अमोलच्या मनामध्ये फक्त एकच विचार आला, आपल्याशी फसवणूक झालेली आहे. आणि त्यानंतर राग, अपमान आणि सूड या भावना त्याच्या मनामध्ये एकत्रितरित्या उसळल्या. तो आतमधून शांत दिसत होता, पण त्या शांततेच्या आड एक भयानक असं वादळ दडलेलं होतं. त्यानंतर थोड्याच वेळामध्ये श्रद्धा देखील खोलीमध्ये आली. अमोलने कोणताही शब्द न बोलता मोबाईल तिच्या समोर धरला आणि त्यानंतर तो व्हिडिओ पाहता श्रद्धाचा चेहरा मात्र पांढरा पडला. डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तिचा आवाज थरथरला. ती अमोलकडे विनवण्या करत म्हणू लागली की तिची काहीही चूक नाही, तो तिचा भूतकाळ होता आणि त्याने तिला माफ करावं. पण अमोल मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो थंडपणे म्हणाला की प्रत्येक चुकीला ही किंमत मोजावी लागते आणि या चुकीचं प्रायश्चित्त तिला करावंच लागेल. त्याने श्रद्धाला तिच्या आईला फोन करायला सांगितलं आणि त्यानंतर इथूनच या कथेनं अत्यंत असं काळोखाचं वळण घेतलं. श्रद्धाचा भूतकाळ अगदी साधा आणि सरळ होता. ती पुण्यामध्ये आपल्या आई वडिलांसोबत वाढलेली एकुलती एक अशी मुलगी होती. मध्यमवर्गीय कुटुंब, पण संस्कार मात्र मजबूत होते. 10वी-12वी मध्ये चांगले गुण मिळाले. इंजिनियर होण्याचं स्वप्न आणि आई वडिलांचं नाव मोठं करण्याची इच्छा हे एकच तिचं ध्येय होतं. कॉलेजचा पहिला दिवस आठवताना तिला आजही आठवतं की आजूबाजूला दिसणाऱ्या वातावरणाकडे पाहून तिने स्वतःच्या मनाशीच ठरवलं होतं की आपण कधीही चुकीच्या मार्गाला जाणार नाही. आपण फक्त अभ्यासावरती लक्ष द्यायचं. आणि त्यानंतर कॉलेजमध्ये निखिलची एंट्री झाली. तोही तिच्याच क्लासमधला. वरवर साधा दिसायचा, शांत आणि समजूतदार वाटणारा तो एक मुलगा होता. सुरुवातीला त्यांच्यामध्ये फक्त मैत्री होती. त्यानंतर मग अभ्यासाच्या चर्चा आणि हळूहळू वाढणारी जवळीक. कधी मैत्रीचं रूप प्रेमामध्ये झालं हे तर समजलंच नाही. श्रद्धाने त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला होता. तिला वाटलं की हाच तिचा आयुष्यभराचा साथीदार आहे. पण निखिलचं खरं रूप तिला तेव्हा दिसलंच नाही. निखिलने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला होता. भावनिक दबाव आणि खोट्या आश्वासनांनी त्याने तिची दिशाभूल केली. आपण एकमेकांवरती खरंच प्रेम करत असू तर आपलं नातं अजून जास्त घट्ट व्हायला हवं, असं सांगून तो तिला गोंधळामध्ये टाकत राहिला. श्रद्धा मात्र संभ्रमात होती, पण विश्वासाने हारली. तिला माहीत नव्हतं की फक्त हा एकच निर्णय तिचं आयुष्य कायमचं बदलवून टाकणार आहे. वेळ जसजसा पुढे गेला आणि त्यानंतर नोकरी लागल्यावर श्रद्धाच्या वडिलांनी तिचं लग्न अमोलसोबत ठरवलं. सरकारी नोकरी, प्रतिष्ठित असं कुटुंब, सगळं काही अगदी योग्य वाटत होतं. कौटुंबिक दबावाखाली श्रद्धा देखील गप्प राहिली. त्यानंतर लग्न झालं, पण तिचा भूतकाळ तिच्या मागे येऊन उभा राहिला. फक्त त्या एका व्हिडिओने अमोलचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त केलं आणि श्रद्धाचं संपूर्ण जग हादरवून टाकलं. अमोल मूळचा वाईट माणूस नव्हता, पण अपमान, संशय आणि राग यांनी मात्र त्याला बदलवून टाकलं. तो सुडाच्या आहारी गेला. श्रद्धा आणि तिची आई भीतीच्या छायेमध्ये जगू लागल्या. आणि हे सगळं सहन न होऊन श्रद्धाच्या आईने शेवटी एक धोकादायक असा निर्णय घेतला. तिने निखिलशी पुन्हा एकदा संपर्क केला आणि सगळं काही सत्य त्याला सांगितलं. त्या तिघांनी मिळून एक भयानक अशी योजना आखली आणि एका रात्री एका आमंत्रणाखाली अमोलला घरी बोलावण्यात आलं. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली.
आणि त्या रात्री एक मोठा असा गुन्हा घडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शहराच्या बाहेर एक मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर मग पोलीस तपास सुरू झाला आणि फोन कॉल्स, संशय, चौकशी आणि सगळे काही पुरावे. हळूहळू सगळं सत्य समोर येऊ लागलं. आणि अखेर श्रद्धा, तिची आई आणि निखिल या तिघांना देखील पोलिसांनी अटक केली. गंभीर गुन्ह्यामध्ये त्यांच्यावरती सगळे काही खटले दाखल झाले. एकामागून एक चुकीचे निर्णय, विश्वासघात आणि सूड यांची साखळी हळूहळू तयार झाली होती आणि 4 आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त देखील झाली. प्रेक्षकांनो, ही कथा ऐकून फक्त एकच प्रश्न उरतो, खरंच चुकलं कोणाचं? श्रद्धाचा निर्णय चुकीचा होता का? निखिलचा विश्वासघात सर्वात मोठा गुन्हा होता का? की अमोलचा सूड योग्य होता? की सगळ्यांनी मिळून स्वतःचं आयुष्य स्वतःच नष्ट केलं होतं? या घटनेबद्दल तुमचं नक्की काय मत आहे हे मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. ही कथा विचार करायला लावणारी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच वास्तवावरती आधारित सत्यकथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग भेटूया एका नवीन सत्य घटनेसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये.